याच्यातून बातमी निघते. पण या भेटीवर भाजप नेते जे आहेत सकारात्मक प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतात, त्यांना योगायोग वाटत नाही. योगायोग नाहीच आहे ना तो. हे जे काही आता विमान प्रवास झाला त्याच्यामध्ये काही बसले त्याचे फोटो आता पेपरमध्ये आलेले आहेत. एकाचं तोंड एकीकडे दुसऱ्याचं तोंड दुसरीकडे. आणि म्हणून त्यांनी केलेला दौरा त्यांना आमच्या शुभेच्छाच आहेत. ऑपरेशन टायगरची आता पुन्हा एकदा मोठी चर्चा होती. ऑपरेशन टायगर 3 याच्यासाठी शिंदेचे 5 शिलेदार ठरले. त्यामध्ये उदय सामंत, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, निलेश राणे, दादा भुसे यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे की ठाकरेंच्या शिवसेनेची 14 आमदारांशी संपर्क करण्यात. तुम्हाला काय माहिती आहे? अहो, असे ऑपरेशन करताना कुणाची नेमणुका करत नसतात. हे काय पक्षाचं पद आहे का? काय एखाद्या शपथविधी घेऊन त्यांना कामाला लावायचं असंच असतं का? ऑपरेशन हे ऑपरेशन असतं, त्याच्या चर्चा ह्या होत नसतात. म्हणून कोण कुठं काय कामाला लागलं, कोणी काय करावी, कोणी काय जबाबदारी घ्यावी हे एकनाथ शिंदे साहेब ठरवत असतात. आणि ते जेव्हा ठरवतात तर त्या बातम्या कधी बाहेर येऊ शकत नाहीत, ते कुणाला कळवू सुद्धा शकत नाही. आणि म्हणून ऑपरेशन टायगर 3 हे निश्चित होईल, परंतु अशा नेमणुका करून ते होणार नाही. तर ते गुप्तपणे होईल आणि ज्या दिवशी सक्सेस होईल त्या दिवशी एकनाथ शिंदे साहेब त्याची घोषणा करतील. मुख्यमंत्री आणि माझ्यात उच्चस्तरीय चर्चा झाली वक्तव्य केलं. अत्यंत उच्चस्तरीय चर्चा उद्धव साहेब आणि देवेंद्र फडणवीस मध्ये झालेली आहे. त्यांनी हेही सांगितलं की उद्धवजी जर ऐकलं असतं तर मी तुमच्या मातोश्रीला आला असतो, परंतु तुम्ही न ऐकल्यामुळे आता मला मातोश्रीला येणं बंद झालं, मला मच्छी खाणं बंद झालं. अशा काहीतरी गप्पा बिप्पा त्यांच्या झाल्या असाव्यात, म्हणून आम्ही त्याच्याकडे जास्त गांभीर्याने पाहत नाही. तुम्ही तो फोटो काळजीपूर्वक बघितला, म्हणजे एकाचं तोंड एकीकडे दुसऱ्याचं तोंड दुसरीकडे कुठं? मला उबाटा गटाचे नेते उद्धव ठाकरेंचा स्वभाव माहिती आहे. मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे, म्हणून ते कधी तोंड फिरवतील आणि कधी तोंड इकडच्या तिकडं करतील याचा काही नेम नसतो, हे मी जाणून आहे. रोहित पवार म्हणतात की ऑपरेशन टायगर नाही, ऑपरेशन बाजार आहे आणि डिलिमिटेशनचे बिल पास झाल्यानंतर या खासदारांना काहीही किंमत राहणार नाही. आता आपला पक्ष वाचवण्याच्या भानगडीत पड. बाकीचे ऑपरेशन जे आहे ते ऑपरेशन कधी तुमच्याकडे येईल याचा काही नेम नाहीये. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आता जर काही जरी बोंबलत असले त्या टायमाला आमचे झेंडे घेऊन तुम्ही फिरणार आहात. म्हणजे ऑपरेशन तुतारी पण होणार का? ऑपरेशन तरी पहिलेच झालं असतं. अजितदादाच्या हयातीमध्येच हे ऑपरेशन झालेलं होतं. शरद पवार आणि अजितदादा एकत्रितपणे दिल्लीला झालेली भेट, भाजप बरोबर जायचं हे ठरलेलं, दिल्लीला ठरलं होतं. हे काय माहीत नाही का रोहित पवारला? हे सगळ्या पक्षाच्या लोकांना माहिती आहे. आणि म्हणून या अशा गोष्टी आम्ही काही त्याच्यातले नाहीच असं सांगून जे काही राजकारण करायचंय हे आता चालणार नाही. भास्कर जाधव एक स्टेटस है, कसमे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या, लोग भगवान को धोखा देते हैं तो इंसानों का क्या. काही कळायला मार्ग नाही, कोणी कोणाच धोका दिला. व्यथित झालेला आहे भास्कर जाधव. भास्कर जाधव ज्या पद्धतीचं त्याचं आक्रमक स्वभाव आहे, स्पष्ट वक्तेपणा आहे, त्याला त्या उभाटामध्ये केवढी शून्य किंमत देत आहेत हा संताप तो व्यक्त करतोय. म्हणजे राजकारणामध्ये 30 वर्षाच्या या विधानसभेच्या याच्यामध्ये काम केलेला एक आमदार उभाटामध्ये गेल्यानंतर त्याला काय वागणूक मिळते हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून मला वाटतं की भास्कर जाधवांनी आता आपला मार्ग हा शोधला पाहिजे. इतकी वर्ष ही लोक माझ्यासोबत होती याची मला लाज वाटते असं उद्धव ठाकरे म्हणतात. तुम्ही किंवा तुमचे खासदार? हो, त्यांना लाज वाटते ना. आमच्या बरोबर राहायला त्यांना लाज वाटत होती म्हणून तर आम्ही बाजूला गेलो. भाजपमध्ये युती केली तर आम्ही युतीत सडलो. हे जे टोमणे मारची सवय आहे ना, या टोमण्यामुळेच हा पक्ष बरबादीला गेलेला आहे, खाल संपलेला आहे. परंतु त्यांना आजही वाटतं की मी तेच पुराणा देवानंदच्या पिक्चर मधला सारखा आहे ना हिरो, आजही मी तसा जवान आहे. परंतु असं चालत नाही. पक्ष संपला हे मान्य करा. सुरुवातीला जे आमदार गेले तर त्यांना 50-50 कोटी रुपये 50 खोके दिले. मग एक खासदार जे गेले त्यांना किती कोटी दिले असं विचारतात. आम्हाला किती दिले, त्यांना किती दिले, तुम्हाला किती पाहिजे हे सांगा. तुमचा काही रेट काढायचा आहे का? कुणाला आमदाराला किती दिले त्याची चौकशी तुम्हाला कशाला पाहिजेत? खासदार दिले त्याची चौकशी तुम्हाला कधी कशाला पाहिजे? तुमचं काही रेट असेल तर तसं सांगा, त्याचं द्या आम्हाला कोटेशन, आम्ही पाहू, विचार करू त्याच्यावर. दिल्लीत 2 गुजराती बसले म्हणून तुम्ही काही करू शकणार का असं जे आहे ते संसदेने
सवाल इशारा जे आहे ते राज ठाकरेंनी जैन शिष्टमंडळाला दिला काल भेटीदरम्यान. आता तो वाद संपलेला आहे. जैन शिष्टमंडळ राज ठाकरे साहेबांकडे गेलेलं आहे. त्यांनी त्यांच्यातला झालेला संवाद झालेला आहे. पुन्हा त्याच्यावर आता खिपली काढणं योग्य नाही. दोन्ही समाजातले तेढ आता संपली, हेच आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. जे खासदार आहेत हे जे खासदार फक्त माझ्या शब्दावर निवडून आले होते असं उद्धव ठाकरे म्हणतात. आता हा त्यांचा जो अहंकार आहे ना, ह्या अहंकारापायीच हा पक्ष संपत चाललेला आहे. मग सगळे तुमच्या शब्दाखातीरच निवडून आले, तुमच्या नेतृत्वातच आले. मग मागच्या विधानसभेला हे आमदार कमी का झाले? 63चे आमदार तुमचे 20 वर का आले? याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? मग ह्या अपयशाचा जबाबदार कोण? मुंबई महानगरपालिकेमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली सत्ता का गेली? याची जबाबदारी कोण घेणार आहे? तुमच्याच नेतृत्वाखाली आलेले आमदार, खासदार, जिल्हा प्रमुख, पदाधिकारी पक्ष सोडून गेले, याची जबाबदारी कोणाची? म्हणून या सुद्धा जबाबदारी आता उभाट्याने घेतल्या पाहिजे. शिवीगाळ करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही असं उद्धव ठाकरे म्हणतात. हे त्यांनी संजय राऊतला कानामध्ये सांगितलं पाहिजे. संजय राऊतला हे जर तुम्ही पहिले सांगितलं असतं तर कदाचित पक्षाची आणखीन इतकी वाताहत झाली नसती. पुण्यात साताऱ्याच्या कार्यक्रमात भाजप खासदार मेधा कुलकर्णी आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केलेली आहे. फुटीनंतर दौरे करतोय असं ठाकरे दाखवतात, असं संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.